अरे जयंत पाटला, तुझ्यासारखा अवलाद गोपीचंद पडळकरची नाही. माझ्या ती धमक आहे कार्यक्रम करायची. तुझ्यासारखी ती अवलाद नाही. तू राजाराम पाटला काहीतरी गडबड असणार आहे. एवढ्या खालच्या लेवलला आता माझा दांडियाचा कार्यक्रम आहे गरबाचा. ये माणसं पाठव, डोळं दिपून जाते तुझं कार्यक्रम बघताना. पडळकरांचं हे संपूर्ण भाषण ऐकलं तर केवळ टीकेपुरतं मर्यादित राहत नाही, तर त्यात वैयक्तिक राग, असहाय्यता आणि एका विशिष्ट वर्गाविरुद्ध असलेला संताप व्यक्त होतोय. पडळकरांच्या या बोलण्यातून, या एकाच वाक्यातून राजकीय मतभेदांची पातळी किती खालच्या थराला गेलीये याची प्रचिती येते. आणि म्हणूनच या संपूर्ण प्रकरणाकडे केवळ राजकीय आरोप प्रत्यारोप म्हणून बघणं चुकीचं ठरेल. हे आहे भाषेच्या मर्यादा आणि सुसंस्कृततेच्या मूल्यांचं एक कठोर परीक्षण. खरं तर पडळकर हे काही कालच पहिल्यांदा बोलले तसं नाहीये. नेहमीच ते जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधत काही ना काही बरळत असतातच. याची उदाहरणं सांगायची तर 8 फेब्रुवारी 2025 या दिवशी गोपीचंद पडळकर यांनी सांगलीच्या जत तालुक्यात एका कार्यक्रमात जयंत पाटील यांच्यावर तीव्र टीका केली. त्यांनी जयंत पाटील कपटी आणि नीच माणूस आहे, आम्ही टप्प्यात आणून जयंत पाटलांचा कार्यक्रम करतोय असं वक्तव्य केलं. ही टीका सार्वजनिक कार्यक्रमात असल्यामुळे अधिक चर्चेत आलेली. 23 मार्च 2025 रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार व जयंत पाटील यांनी केलेल्या भेटीवर पडळकरांनी टीका केली की जयंत पाटील हे कितीही लाचार होऊन सत्तेसाठी तयार आहेत. ते म्हणाले की जयंत पाटील हे लढाऊ माणूस नाहीत आणि सत्ता न मिळाल्यास त्यांचं स्वातंत्र्य किंवा प्रतिष्ठा काही काळ टिकणार नाही. 11 ऑगस्ट 2025 या दिवशी पडळकरांनी जयंत पाटील यांच्या कामगिरीवर एक दाखवणुकीचा आरोप केला. त्यात त्यांनी म्हटलं की जयंत पाटील दिसायला मोठे आहेत पण प्रत्यक्ष कामात जनता त्याचा उपयोग पाहत नाही. तसंच सांगली जिल्ह्यातील वाटोळ्याचा आरोप सुद्धा त्यांनी जयंत पाटलांवर केला. 11 जून 2025 रोजी पडळकर म्हणाले की जयंत पाटील हे राजकारणातून संपलेला विषय आहेत. जसं दिवा विसताना प्रकाश कमी होतो तसंच जयंत पाटलांची अवस्था झालेली आहे. या वक्तव्यानं त्यांच्या राजकीय प्रभाव व कारभारावर प्रश्न उपस्थित केले आणि पडळकरांवर जनतेचा रोष प्रचंड वाढला. ही आणि अशी बरीच उदाहरणं आहेत ज्यामध्ये पडळकरांनी पातळी सोडून जयंत पाटलांवर वैयक्तिक टीका केल्या आहेत. पण आता त्यांनी पूर्णपणे लिमिटच क्रॉस केलंय. आतापर्यंत पडळकर जयंत पाटलांना बोलत होते पण आता त्यांनी या टीका करताना जयंत पाटील यांच्या वडिलांचा देखील उल्लेख केलाय. त्यामुळे विश्वजित कदम, शरद पवार, अजित पवार आणि इतर बरेच नेते पडळकरांच्या विरोधात ऍक्टिव्ह झाले आहेत आणि आता पडळकरांची जीभच त्यांचा घात करणार हे नक्की.